तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे की एखादा पदार्थ ऍसिड कसा ओळखायचा आणि बेस कसा ओळखायचा किंवा न्यूट्रल कसा ओळखायचा, बरोबर आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ऍसिड हे चवीला कसे असतात, आंबट असतात आणि बेस तुरट असतात. पण सर्वच केमिकल जे आपण चव घेऊ शकत नाही, ते हानिकारक असतात. मग त्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी लिटमस पेपर आहे, बरोबर आहे. हा आहे या ठिकाणी रेड लिटमस आणि हा आहे या ठिकाणी ब्लू लिटमस. तर पहिल्यांदा काय करू आपण, आता आपल्याकडे जर पाणी आहे आपल्याकडे, बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये पीएच पेपरचा लिटमस पेपरचा उपयोग करून पाहू आपण. तर पहिल्यांदा आपल्याकडे रेड लिटमस आहे तो आपण प्युअर पाण्यामध्ये टाकू आपण. बघा इथे कोणताही कलर चेंज झालेला नाही. हा रेड लिटमस आपण वापरला होता. आता आपण त्यामध्ये ब्लू लिटमस त्यामध्ये चेक करू आपण. तर ब्लू लिटमस जर बघितलं आपण तर हा ब्लू लिटमस पेपर आहे. हा सुद्धा आपण प्युअर पाण्यामध्ये टाकू. बघा यामध्ये कोणताही कलर बदललेला नाही. याचा अर्थ काय होतो की प्युअर पाणी हे काय न्यूट्रल आहे, बरोबर आहे. आता आपण दुसरे काही पदार्थ आहे की जे ज्यामध्ये आपल्याकडे लिंबू आहे, बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे लिंबू चेक करायचे की ते काय आहे, ऍसिड आहे की बेस आहे किंवा न्यूट्रल आहे. तर आपण पहिल्यांदा आपल्याला दोन बीकर आहेत, ते आपण एका बीकर मध्ये हे लिंबू टाकू या ठिकाणी. तर आता लिंबू टाकलेले आपण. आता आपल्याकडे दोन पेपर आहेत, कोणते, ब्लू लिटमस आणि रेड लिटमस. पहिल्यांदा आपण काय करू, त्याकडे रेड लिटमसचा यूज करू आपण. हा रेड लिटमस घेतला मी, हा पाण्यामध्ये टाकला, त्याच्यात आपण लिंबू टाकलेलं होतं. बघा कोणताही कलर चेंज झालेला नाही. कोणता पेपर वापरला होता आपण, रेड. आता आपल्याला या ठिकाणी ब्लू लिटमस पेपर यूज करायचा आहे. आता ब्लू जर वापरला आपण यामध्ये तर पाहू आपण त्या पाण्यामध्ये काय बदल होतो किंवा त्या लिटमस पेपर मध्ये कोणता बदल होतो. हा कोणता पेपर आहे, ब्लू. तर हा टाकू आपण लिंबाच्या पाण्यामध्ये आपण टाकलं होतं. बघा ब्लूचं काय झालेलं आहे, याचा अर्थ हा जो लिंबू आहे हे काय आहे, ऍसिड. कशामुळे ऍसिड आहे, कलर चेंज झाला. कोणता लिटमस पेपर वापरला होता आपण, ब्लू. बघा ब्लू लिटमस जर वापरला आपण त्याचा कलर काय झाला, म्हणजे ते काय आहे, ऍसिड आहे. आता आपण दुसऱ्या ठिकाणी आपल्याकडे बेकिंग सोडा आहे, त्याचं नाव आहे त्या ठिकाणी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. आपण त्याला सोडियम बायकार्बोनेट सुद्धा म्हणतो किंवा आपण त्याला बेकिंग सोडा म्हणतो. आपण त्याला मराठी भाषेमध्ये म्हणजे आपण जे स्वयंपाकामध्ये यूज करतो त्याला म्हणतो त्या ठिकाणी बेकिंग सोडा. तो आपल्याला चेक करायचा आहे की तो कसा आहे, तो ऍसिड आहे की बेस आहे किंवा न्यूट्रल. दुसरा एक बीकर आहे, त्यामध्ये आपण हा सोडा टाकू या ठिकाणी, समोर टाकतोय आपण या ठिकाणी. ओके. आता परत आपल्याला दोन्ही पेपर वापरायचे आहेत, ब्लू वापरायचं आणि रेड सुद्धा या ठिकाणी वापरायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू, याच्यामध्ये ब्लू यूज करू आपण. कोणतं वापरायचं आहे, ब्लू. हो आपण त्याच्यामध्ये कोणता बदल होतो तर बघा ब्लू रंगाचा लिटमस पेपर आहे तो आपण या द्रावणामध्ये टाकतोय आपण. बघा ब्लू मध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता आपण या ठिकाणी रेड लिटमस पेपर वापरणार आहोत. ओके. कशामध्ये टाकतोय आपण, तो बेकिंग सोड्यामध्ये. ते बघा हा टाकला आपण या ठिकाणी. आता यामध्ये हे जे द्रावण आपण वापरलेलं आहे बेकिंग सोड्याचं, थोडंसं ते सोडा त्यामध्ये कमी टाकलेला आहे आपण. थोडासा कलर चेंज झाला तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पहिल्यांदा रेड होता तो ब्लू झालेला आहे. याचा अर्थ हे सोल्युशन काय आहे, बेस आहे. याच्यावरून काय शिकायला मिळालं आपल्याला की जर आपण त्या ठिकाणी एखाद्या पदार्थामध्ये ब्लू लिटमस पेपर जर वापरला त्याचा कलर जर रेड झाला तर तो पदार्थ काय असतो, जर आपण त्या ठिकाणी रेड लिटमस पेपर जर वापरला तो जर ब्लू झाला तर तो पदार्थ कोणता असतो, आणि जर समजा नो चेंज झाला किंवा नो कलर चेंज झाला तर तो पदार्थ काय असतो, त्यापर्यंत पाहायला मिळाला. आज आपण तीन पदार्थ यूज केले. पर्यंत आपण प्युअर वॉटर वापरलं होतं, त्यामध्ये कोणताही कलर चेंज झाला नाही. वॉटर हे काय झालं, न्यूट्रल. त्यानंतर लिंबूचा रसामध्ये आपण पेपर वापरला आपण तर त्यामध्ये ब्लू लिटमस काय झाला होता, म्हणून हे लिंबू हे काय ऍसिड आहे. आणि या बेकिंग सोड्यामध्ये काय झाला, हा जो रेड लिटमस पेपर होता तो काय झाला, हे काय बेस. म्हणजे अशा प्रकारे आपण कोणते पदार्थ ऍसिड आहे किंवा बेस आहे किंवा हे आपण ओळखू शकतो.